त्या गोप्याने गाढवाला पेटवलं, पार राख रांगोळी करून टाकली आणि पळून गेला. आणि आता हे एवढं राहिले बघ. छे छे, गोपा असं काहीही करणार नाही. तो अगदी साधा भोळा मुलगा आहे. होय, पण अंगात 17 उकळ आहे त्याच्या. गावात ताप झालाय नुसता. ठरव, दुकानदारांना सांगतोय भाव वाढवा, संप करा, बंद करा. जिथं बघावं तिथं ह्याचा आपला बीच ने मेरा चांद भाई. ए किस गधे मेरा नाम लिया अरे. फादर अंदर आओ क्या. हात आल्यावर परवानगी विचारतोय. शर्म का बात है इसलिए पूछा. बरोबर. लेकिन फादर तुम्हारा भी कमाल है. ये साला सब गुंडा लोग को तुम चर्च में कैसा घुसने को दिया. ये सब लोग साला पाजी और हरामखोर है. फकीरा तो बोल. चुपे साला कटोरा हानू का टाके में साला खुद हाथ बट्टी लगाता है, लांडी लवाड़ी करता है और इधर आके गोपिया को बदनाम करता है. फादर इन सब का प्रूफ मेरे पास है. अब भी पुलिस स्टेशन में जाके सब. चांद भाई, चांद भाई. फादर फादर आय एम हियर अंडर यू. अरे गोपा, तू इथंच. सगळे गेली का. हाल गॉन गेले. फादर आहे सप्प सांगतो, मी गाढवाला मारलं नाही. मग कुणी. अहो ती गाढव पिसाळला म्हणून त्या शेतीला फटाक्याची माळ बांधून हे सगळे जण त्याला जाळायला निघाले होते. मी इलवायला गेलो तर माझ्याच मागे दांडकी घेऊन आली. अरे पण गोपा, गावच्या असल्या भानगडीत तू पडतोसच कशाला. कोण पडतोय. आय डोंट इंटरेस्ट ब्लॅडी गाव. पण मी तरी काय करणार. आज महिना झाला माझ्या स्वप्नामध्ये रोज एकच येत आहे. काय. हरताळ झाला, संप झाला, अख्खा गाव बंद पडला, ऑल सिटी क्लोज आहे. बापरे, तुझं स्वप्न. म्हणजे ते खरंच ठरणार. दॅट्स वाय आय मेकिंग धिस चळवळ. म्हणून ही चळवळ चालू आहे. गोपा, तुझी ही चळवळ वळवळ बंद करायचा एकच मार्ग. काय. तुझं लग्न. लगीन. हो. इट मीन्स मॅरेज. हो. इम्पॉसिबल. नामुमकिन. लगीन होणे शक्य नाही. अरे पण का. कारण माझं लगीन झालं की फादर मेलाच. फादर म्हणजे आमचा बाप, रिअल, खरा, ओरिजिनल. अहो त्या कुडमुड्या ज्योतिषाने आमच्या भविष्यामध्ये सांगूनच ठेवलंय काय? की माझा जन्म झाला की आई मरणार आणि लगीन झालं की बाप मरणार. त्याप्रमाणे माझा जन्म झाला, आई मेली. आता आहे ती माझी सेकंड हँड मदर, म्हणजे सावत्र आई. अहो ह्या बापाने 7 लग्न मोडली. माझी शेवटीन ब्रोक डाऊन. आणि कशामुळं त्या खुडमुड्या ज्योतिषाने सांगितलं म्हणून. मायला मी त्या खुडमुड्याच्या आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फोक. गोपा, तुझ्या पंचांची सोडली करून बंबत झाली माझ्या मायला. गोपा 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 गोपा, हे बघ, आयला मायला असले घाणेरडे शब्द तू तोंडातून बाहेर काढू नको. पण त्याच्या मायला तुझ्या वडिलाच्या तोंडून असले घाणेरडे शब्द कधी निघतात का. हलकट, पाजी, बेशरम, चोर, नारळ. अरे 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 देवाला काय झाला शिवाय देतो सकाळी सकाळी. अरे देवाला कोण शिवाय देत आहे. सुख हरता दुःख करता. अरे आरती सरळ म्हण. अरे सुख करता दुःख हरता. अरे तेच म्हणतोय मी. तुम्ही काय थांबलाय रे. तुम्ही सेल लावलाय. उन्हे का मैता सावंत ठोकर मागे आलोय. आधी 2 मैत्र दाखवा. तुम्ही बी कमाल करताय हा ज्योतिजी बाबा. अहो एवढा मोठा तरणा पोरगा गेल्यावर त्याचं म्हातारा वडील जगतील का. हा वाघ रात्रीच मरते. त्याची गॅरंटी घेऊन येतो. एक गॅरंटीच्या तुझी गॅरंटी गेली खड्ड्यात. अरे माझी सौताची बायको मेली तरी मैताचं सामान फुकट देणार नाही. फुकते तुझ्या मैताच्या कामानावर. अरे मी मेले तर माझा पोर मला खांदा तरी देईल, पण तू मेलास तर म्युन्सिपाल्टी बी तुझ्या बॉडीला हात लावणार नाही. खबरदार माझं आणि पोराचं नाव घेतलंस तर. अगं पर तुझ्या नाकाला का मिरच्या झोंबतात. तू गोप्याची सावत्र आई. तू बी त्याच्याशी वाईट वागायला पाहिजेस. पर तू आहा त्याला मिठ्या काय मारतेस, मुखी काय घेतेस, काय काय करतेस. तुमचं हे प्रेम बघून अख्खं गावकरी मला विचारतात की हे मायलेकांचं काय काय चाललंय, काय काय चाललंय. तुझं मड चाललंय. पुन्हा असं बोल तुला चरका घालून पिळून काढून सांगून ठेवते. गोप्याची 7 लग्न मोडलीस, तू का फेडशील हे पाप. त्याला तरी तो काय करणार बाबाबाई. त्याला काय हौस आहे.
अहो त्याच्या कुंडलीतच मुली लिहून ठेवलेलं आहे की ज्या क्षणी गोप्याचं लग्न होईल त्या क्षणी गोप्याचा बाप मरेल आणि माझं हे भविष्य जर खोटं ठरलं तर हे पंचांग सुरळी करून बंबात घाली. त्या परीस ह्यालाच बाबात घाल की म्हणजे माझं पोर तरी सुखी होईल. किती मौज दिसे ही पहातरी हे विमान फिरते अदातरी. अहो झालं का नाही तुमचा? हो झालंय का चाललंय. तो गोप्या पैसे वसुलीला येईल हं. त्याला म्हणजे गंगावला देणार आहात तर तुमची फाटकी धोतर. अगं 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 पण तू त्या गोप्याच्या दुकानातून एवढा माल उधार आणतेच कशाला. आहा आपल्याला 9 पोरं आहेत. अरे हो विसरलो. कुठे गेली सगळी एकही दिसत नाहीये घरात. सिनेमाला गेल्या. सिनेमाला सगळी एकदम गेली. बाप रे म्हणजे 9 दुने 24 रुपये पाण्यात गेले. शाळा एक तर वेळेवर पगार देत नाही आणि त्याच्या काट्यानं सिनेमा सुचतोय. 4 शिकवण्या करा म्हटलं तर तुमचं इंग्रजी आणि गणित दोन्ही कच्च. असू दे शाळेतली पोरं म्हणतातच. आता तूच तेवढी बोलायची बाकी राहिली होती. एवढी कुठली 135 रुपये 12 आणि 10 नाही पैसे बाकी आहे. आणि नानाने सांगितलंय वसूल केले नाही तर तंगड जोडून टाकेल. गोप्या तुझ्या तंगडीची मला दया येते रे पण तेवढे पैसेच नाहीत माझ्याजवळ तुला द्यायला. मला वाटलंच मास्तर तुम्ही असं काहीतरी हो सांगणार. ना? त्याच्यावर मी एक तोडगा काढलाय. तोडगा हा. कुठला व्हॉट इज युजलेस थिंग इन युअर होम. म्हणजे म्हणजे तुमच्या घरात टाकाऊ वस्तू काय टाकव हा. ही काय ही नाही रे ही काय. हा. अरे, हं? ती मास्तरीनबाई टाकाऊ. हो. नाही मास्तर नाही ही खाट म्हणतो मी तुला ही बघ. चालत बरं काय जॉर्जी मडकी किडूक मिडूक तांबा पितळ. आमच्या दुकानात उधार माल घेताना हसता. हा आता पैसे जर करता काय बाप आम्हाला जोडीने मारतो. तो मास्तर बी त्यातलाच. त्याला म्हणलं उधार तरी दे आणि टाकाऊ माल तरी दे. त्याने हे सगळं दिले. तुझ्याकडे काय बोल लवकर. हे सगळं तुझ्यासाठी तयारच ठेवलंय. तयारी ठेवलंस काय. अरे शाबास तू मास्तर पेक्षा हुशार सुसा तर ठेव तिथं. जॉनी वॉलकर. अरे बा हे अर्ध राहिले बघ. असू दे आमच्या बापाला होईल. चल उचलू लाग. अजून 10 घरं फिरायचे. तुम्हाला काय सावकाश किमती माल आहे पडल बघ. बच्चा नेरे सिंधू ए उपाशे अगं खाती भेटीस की नाही. बत्ती जर फुटली तर तुला ऐकून पैसे वसूल करून बघ. लक्षात ठेव. जा याला नीट सांभाळून घेऊन जा बरं का. हा हे घे 50 रुपये आणि 8 आणे. एवढंच कमिशन. आता कालच्या दिवसात फक्त 15 रोगी आले त्याला मी काय करू. काढ बाबा कमाल जिरा का खोळंबले. एक मिनिट. दिस इज लास्ट एंड ऑफ कमक अटॅक. म्हणजे हा चमकीचा शेवटचा एंड. भस्म लावू दे. थुका लावल्याशिवाय काम होत नाही. थुका लावलंच पाहिजे. आता 5 महिन्यात लाट मारी. घरा बॅलन्स ठेवायचा. 1 2 3 तू काय म्हण गोप्या. तुझा पाय आहे म्हणून गाव आहे बघ. पायात जादूच आहे बघ कशी. जादू माझी पहिल्याने पाय झाला आणि मागून मी झालो. मग आय एम ओनली पाळमॅन इन द होल वर्ल्ड. तुझी म्हणजे ह्या अख्ख्या गावात मी एकटा पाळू माणूस आहे. हा, चल पैसे काढ. चल जाऊ दे मला 4 घे का बघू दे. पैसे 2 रुपये. दोन नाही अजून 3 दे. 5 रुपये दरवाजला. 5 जास्त त्यात रे. जास्त कसा पेपर वाचतो का नाही. त्या मुंबईत रोजच्या रोज दर वाढतात. आणि तुझ्या दुकानात अजून 50 पैशात दाढीनी केस. काय काय करू म्हणजे आपल्या गावाचं नाव जर पेपरात यायचं असेल तर दर वाढ झालीच पाहिजे. उद्यापासून बोर्ड लाव. दाढी 2 रुपये आणि केस रुपये 3. हे बी नुसत्या डोक्याचं. अरे होय पण गिराक तेवढे देणार नाहीत की. त्यांचा बाप देईल. फादर घेऊ आणि एवढं करून नाही दिलं दुकान बंद कर आणि लाल झेंडा दारात लाव. लाल झेंडे की जय. बरस 10 दुकानं बंद केली कालपासून. मग तू असं कर ना माझा ऐक. आजपासून कशाला आतापासूनच दर वाढव. ह्याच्याकडून 5 रुपये घे. 5 रुपये. काय 5 रुपये घ्या आम्हाला परवडायला नको का. परवडायला त्या नायकीच्या माडीवर जाऊन 50 रुपये एका टायमाला खर्च करताय आणि त्याशिवाय तुमची जी बिन पाहणी करते. आणि हा बिचारा मला परवडायला उद्यापासून त्या नारंगीला गावातलं फिरायचीच बंद करतो आणि मग बघतो त्या मायला मी